Now, next point is the types of the lathe machine. पहिले हेडिंग घेऊन घ्यायचे तर डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन. तर लेथ मशीनचे वेगवेगळे टाइप्स कोणते? हेडिंग देऊन घ्या डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन. तर फर्स्ट वन हेडिंग देऊन घ्या टाइप्स ऑफ लेथ मशीन. त्यानंतर अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन म्हणजे कशी बांधलेली आणि कसं डिझाईन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे ती मशीन कशी बांधलेली आहे आणि त्याचं डिझाईन कसं आहे त्यानुसार द डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन आर. फर्स्ट वन इज द इंजिन लेथ. पहिलं कोणतं आहे? इंजिन लेथ. सेकंड वन बेंच लेथ. तिसरं आहे कॅप्स्टन अँड टर्रेट लेथ. आणि चौथं आहे स्पेशल पर्पज लेथ किंवा त्याला आपण CNC किंवा ऑटोमॅटिक लेथ पण म्हणतो. These are the different types of lathe machines depend according to its construction and design. The first one is the engine lathe. म्हणजे पहिलं म्हणजे आपलं इंजिन लेथ. तर ह्या प्रकारचं जे लेथ मशीन असतं त्याला काय म्हणतो आपण? त्या टाइप ऑफ लेथ मशीन इज कॉल्ड ॲज द इंजिन लेथ. आता आपण लेथ मशीनच्या वर्किंग प्रिन्सिपल मध्ये बघितलंय किंवा फंक्शन मध्ये बघितलंय तर आपल्याला हा जो जॉब आहे हा सपोज दिस इज जॉब वर्कपीस, सिलेंड्रिकल वर्कपीस. सिलेंड्रिकल आकाराचा वर्कपीस आपल्याला काय करायचं आहे? रोटेट करायचा आहे. आणि तो रोटेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? हा चक काय करावं लागणार आहे? रोटेट करावं लागणार आहे. तर आता ह्या इंजिन लेथमध्ये पूर्वीच्या काळी इंजिनचा वापर करून, स्टीम इंजिनचा वापर करून आपण काय केलेलं असायचं? हे चक काय केलं जायचा? रोटेट केला जायचा. त्याच्यामुळे हा जॉब काय व्हायचा? आपला रोटेट व्हायचा. त्यामुळे त्याला त्या टाईपच्या मशीनला आपण काय म्हणतो? इंजिन लेथ असं म्हणतो. म्हणजे इंजिन लेथ का म्हणतात? त्या इंजिनच्या सहाय्याने हा चक काय केला जायचा? रोटेट केला जायचा आणि त्याच्यामुळे वर्कपीस आपला काय होत होता? रोटेट होता. बिकॉज ऑफ दॅट दिस टाइप ऑफ मशीन इज कॉल्ड ॲज अ. तर आता त्याच्यामध्ये काय केले ना तुम्ही? दिस टाइप ऑफ मशीन मोस्ट वाईडली यूज लेथ मशीन. म्हणजे शक्यतो हे कसं आहे? मोस्ट इंडस्ट्रीमध्ये कोणतं मशीन वापरलं जातं? काय केलं जातं? वापरलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ हेड स्टॉक, टेल स्टॉक आणि कॅरेज. त्याला मेन पार्ट कोणते? हा तुमच्या जर डाव्या साईडला दिसतो त्याला काय म्हणणार आपण? हेड स्टॉक. हेड स्टॉक मध्ये काय असणार? तुमचे मेकॅनिझम असणार, वेगवेगळे मेकॅनिझम. त्याच्यामुळे आपला हा जॉब काय होईल? रोटेट होईल. इट इज कॉल्ड ॲज द हेड स्टॉक. सेकंड वन इज द टेल स्टॉक. तुमच्या उजव्या साईडला जो दिसतोय त्याला काय म्हणतो तुम्ही? टेल स्टॉक. आणि दिस इज द कॅरेज. म्हणजे त्याचे मेन पार्ट कोणते? इंजिन लेथचे इट कन्सिस्ट ऑफ द हेड स्टॉक, टेल स्टॉक आणि कॅरेज. दीज आर द मेन पार्ट ऑफ द लेथ मशीन. त्यानंतर इन अर्लियर डेज दिस लेथ मशीन इज ड्रिव्हन बाय स्टीम इंजिन, सो कॉल्ड ॲज द इंजिन लेथ. पूर्वीच्या काळी कशाच्या साहाय्याने? स्टीम इंजिनच्या साहाय्याने काय केलं जायचं? हे इंजिन काय केलं जायचं? रोटेट केलं जायचं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं आपण? बिकॉज ऑफ दॅट इट इज कॉल्ड ॲज द इंजिन लेथ. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट लिहून घ्यायचा आहे. द हेड स्टॉक ऑफ इंजिन लेथ इज मच मोर रिजिड इन कन्स्ट्रक्शन अँड ॲज कम्पेअर टू अदर लेथ मशीन. जो हेड स्टॉक जो आहे तो कसा आहे? एकदम थोडासा भरीव आहे. कसा आहे? भरीव आहे. उरले जे बाकीच्या लेथ मशीनपेक्षा याचा जो हेड स्टॉक आहे तो कसा आहे? जरा भरीव आहे ॲज कम्पेअर टू अदर लेथ मशीन. हे 4 पॉईंट इंजिन लेथ मध्ये लिहून घ्यायचे. एक्झाम्पल तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाईल? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन. लेथ मशीनचे टाईप कोणते? इंजिन लेथ, सेकंड बेंच लेथ, कॅप्स्टन अँड टर्रेट लेथ आणि स्पेशल पर्पज लेथ किंवा ऑटोमॅटिक लेथ. तर याला काय म्हणणार आपण? इंजिन लेथ. दुसरं बघा, सेकंड टाइप ऑफ लेथ मशीन इज कॉल्ड ॲज द बेंच लेथ. बेंच लेथ म्हणजे काय? छोटंसं जे मशीन आहे ते छोट्याशा अशा एखाद्या बेंचवर माउंट केलेलं आहे. खाली बघा टेबल आहे, त्या टेबलवर छोटंसं मशीन माउंट केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्या टाइप ऑफ लेथ मशीन इज कॉल्ड ॲज द बेंच लेथ. तर अशा प्रकारचं जे मशीन दिसतंय तुम्हाला त्याला काय म्हणणार तुम्ही? त्या टाइप ऑफ लेथ मशीन इज कॉल्ड ॲज द बेंच लेथ. मग आता याच्यामध्ये काय लिहिणार? हेडिंग देणार बेंच लेथ. पहिला पॉईंट काय आहे? इट इज स्मॉल लेथ मशीन माउंटेड ऑन अ स्मॉल बेंच, सो कॉल्ड ॲज अ बेंच लेथ. एक स्मॉल मशीन आहे आणि कशावर माउंट केलेली? छोट्याशा अशा बेंचवर माउंट केलेली आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? बेंच लेथ असं म्हणतो. इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ स्मॉल वर्कपीसेस. याच्यावरती आपण मोठे मोठे वर्कपीस नाही तयार करू शकत. याच्या साहाय्याने आपण काय करतो? छोटे छोटे जे वर्कपीस आहे ते आपण काय करतो? जनरेट करतो किंवा प्रोड्यूस करतो. इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ स्मॉल साइजेस ऑफ वर्कपीस. आणि स्मॉल वर्कपीस आणि छोट्या साईजचे वर्कपीस तयार करण्यासाठी काय केलं जातं? यूज केलं जातं. आणि इट इज अ
स्मॉल मशीन, एक कशी ही मशीन स्मॉल अशी मशीन आहे. इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ स्मॉल वर्क पीसेस, स्मॉल साईज ऑफ वर्क पीसेस, हे दोन्ही एकच झाले. इट इज त्याचा तिसरा पॉईंट घ्या, इट इज अ स्मॉल मशीन ॲज कम्पेअर टू द अदर मशीन. ही कशी मशीन आहे स्मॉल, तर दिस इज कॉल्ड एज द बेंच लेथ. थर्ड वन इज द कॅप्स्टन अँड टरेट लेथ. आता बघा आपण ह्या दोन्ही मशीनमध्ये मध्ये आणि बेंच लेथमध्ये तीन कॉमन पार्ट्स बघितले होते. हेड स्टॉक या साईडला, टेल स्टॉक आणि कॅरेज. परंतु ही जी तिसरी मशीन आहे कॅप्स्टन अँड टरेट लेथ, तर त्याच्यामध्ये हा जो टेल स्टॉक आहे त्याच्याऐवजी काय वापरलेलं आहे, इथं हेक्झॉगोनल टूल पोस्ट वापरलेला आहे. इथं काय वापरलेलं आहे, हेक्झॉगोनल टूल पोस्ट. दॅट टाइप ऑफ मशीन इज कॉल्ड एज द कॅप्स्टन अँड टरेट लेथ. म्हणजे हा काय आहे हेड स्टॉक, आणि टेल स्टॉकच्या ऐवजी इथं काय लिहिणार तुम्ही हेक्झॉगोनल टूल पोस्ट. आणि त्या हेक्झॉगोनल टूल पोस्ट, हेक्झॉगोनल म्हणजे बघा इथे किती 1 2 3 4 5 आणि 6, याच्यावरती आपण काय करू शकतो, 6 वेगवेगळ्या प्रकारचे टूल काय करू शकतो, माउंट करू शकतो. आणि एकाचं वर्किंग कम्प्लीट झालं का दुसरा टूल काय करणार आपण त्याच्यामध्ये दुसरा टूल इन्स्टॉल करू शकतो, तिसरा टूल इन्स्टॉल करू शकतो. अशा प्रकारे आपण 6 टूल काय करू शकतो, नुसतं त्याची पोझिशन बदलून, टरेटची पोझिशन बदलून आपण काय करू शकतो, सेट करू शकतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, दॅट टाइप ऑफ मशीन इज कॉल्ड एज द कॅप्स्टन अँड टरेट लेथ. त्याच्यामध्ये काय लिहिणार, फर्स्ट पॉईंट, दिस टाइप ऑफ लेथ मशीन इज द डेव्हलपमेंट ऑफ इंजिन लेथ अँड यूज फॉर मास प्रोडक्शन. हे कशाचं डेव्हलपमेंट आहे, इंजिन लेथचं डेव्हलपमेंट आहे, आणि पुढे वापरतो आपण मास प्रोडक्शन. जिथं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन करायचं असतं तिथं आपण कोणतं लेथ मशीन वापरतो, कॅप्स्टन अँड टरेट लेथ. मास प्रोडक्शन म्हणजे काय, जिथं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं आहे, तुम्हाला जास्त प्रमाणात प्रोडक्शन करायचं आहे, तिथं आपण काय करतो, कॅप्स्टन अँड टरेट लेथ वापरतो. दिस इज सेमी ऑटोमॅटिक लेथ. सेमी ऑटोमॅटिक म्हणजे काय, हे पूर्ण ऑटोमॅटिक नाहीये किंवा पूर्ण मॅन्युअल कंट्रोल पण नाहीये. मॅन्युअल लेथ म्हणजे काय, पूर्ण आपण जर फीड जे देतो ते मॅन्युअली दिले तर त्याला आपण काय म्हणणार, मॅन्युअल लेथ म्हणणार. आणि ऑटोमॅटिक म्हणजे काय, जर ऑटोमॅटिकली सगळे फीड जर झाले, ऑटोमॅटिक सगळे ऑपरेशन परफॉर्म झाले तर त्याला काय म्हणणार आपण, ऑटोमॅटिक लेथ. म्हणजे कशी सेमी ऑटोमॅटिक म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, काही ऑपरेशन कसे करावं लागणार आहे, मॅन्युअली करावं लागतील, आणि काही ऑपरेशन कसे होतील, ऑटोमॅटिकली होतील. त्यानंतर नेक्स्ट तिसरा जो पॉईंट आहे महत्वाचा बघा, इन दिस टाइप ऑफ लेथ टेल स्टॉक ऑफ इंजिन लेथ इज रिप्लेस्ड बाय हेक्झॉगोनल टरेट. जे हा जो इंजिन लेथ होती आपली, त्याचा जो हा याला काय म्हटलं होतं आपण, टेल स्टॉक म्हटलं होतं. हा जो टेल स्टॉक आहे हा कशाने रिप्लेस केलाय आपण, त्या हेक्झॉगोनल अशा काय केलंय, हेक्झॉगोनल टरेटने काय केलाय, तो बदललाय, चेंज केलाय. टेल स्टॉकच्या ऐवजी इथं काय लावलंय तुम्ही, हेक्झॉगोनल टरेट काय केलंय, माउंट केलेलं आहे. These turret different tools are mounted. आणि या टरेट वरती आपण काय केलेले, डिफरंट टूल्स काय केलेले माउंट केलेले. म्हणजे बघा इथं ड्रिलिंग टूल आहे, इथं बोरिंग टूल आहे, इथं वेगवेगळे असे काय केले, वेगवेगळे टूल्स त्याच्यावरती काय केले, माउंट केलेले. म्हणजे सो बाय दिस टाइप ऑफ लेथ मशीन वी डू नॉट हॅव टू रिप्लेस द टूल आफ्टर एव्हरी ऑपरेशन. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काय करावं लागतं, टूल चेंज करावं लागत नाही. आपल्याला जसं इंजिन लेथमध्ये प्रत्येक ऑपरेशन परफॉर्म झालं, म्हणजे प्लेन टर्निंग ऑपरेशन परफॉर्म झालं, चॅम्परिंग ऑपरेशन परफॉर्म झालं, तर दरवेळेस आपल्याला काय करावं लागतं, टूल चेंज करावं लागतं. परंतु ह्या टरेट लेथमध्ये आपल्याला दरवेळेस ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर काय करावं लागणार, टूल चेंज करावं लागणार. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्पेशल पर्पज ऑटोमॅटिक लेथ किंवा ऑटोमॅटिक लेथ. याला काय म्हणतो आपण, ऑटोमॅटिक लेथ. दिस टाइप ऑफ लेथ मशीन आर ऑल्सो कॉल्ड एज सीएनसी मशीन. याला काय म्हणणार आपण, सीएनसी. सी म्हणजे काय, कॉम्प्युटराइज न्यूमरिकली कंट्रोल मशीन. कॉम्प्युटरला प्रोग्राम करून, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करून जर आपण जर टूलची, लेथच्या मुवमेंट, वर्कपीसची जर फीड दिला गेला, ऑटोमॅटिकली फीड दिला गेला, तर त्याला काय म्हणतात, दॅट टाइप ऑफ मशीन इज कॉल्ड एज द ऑटोमॅटिक लेथ. तर आता त्याचे मेन कंपोनंट्समध्ये, मेन कंपोनंट्स ऑफ ऑटोमॅटिक लेथ आर चक. म्हणजे पहिलं काय, चक. त्यानंतर दुसरा टेल स्टॉक. सेकंड काय, टेल स्टॉक, कॅरेज अँड टरेट हेड. दीज आर द मेन कंपोनंट्स ऑफ ऑटोमॅटिक लेथ. In this type of lathe, all the tools are changed automatically and feed inside the work automatically. म्हणजे टूल काय होतात, ऑटोमॅटिकली चेंज होतात, आपल्याला मॅन्युअली चेंज करायची गरज पडत नाही. आणि वर्कपीसमध्ये काय केलं जातं, ते ऑटोमॅटिकली फीड पण काय केलं जातात, ऑटोमॅटिकली काय केलं जातात, ते फीड पण केले जातात. तर वर्किंग ऑफ दिस लेथ इज कंट्रोल बाय न्यूमरिकल कंट्रोल. वर्किंग कशाने कंट्रोल केलेलं आहे, न्यूमरिकली कंट्रोल केलेलं आहे. न्यूमरिकल म्हणजे काय, एक न्यूमरिकल प्रोग्राम्स आहे. जसे आपण तुमचे मॅथमध्ये न्यूमरिकल्स आहे,
प्रॉब्लेम्स येईल. तसे याच्यामध्ये काय केलेलं असणार, न्यूमेरिकली काय केलेले प्रोग्रामिंग केलेले आहे. त्या प्रोग्रामिंगच्या नुसार टूल काय होतात, चेंज होतात आणि वर्कपीसच्या अगेन्स्ट काय केले जातात ते फीड केले जातात. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो याला कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन किंवा त्यालाच काय म्हणतो CNC मशीन. तर इंडस्ट्रीमध्ये आता सगळे जे काय मशीन वापरले जातात ते कोणते वापरले जातात, CNC मशीन वापरले जातात, कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल लेथ मशीन. म्हणजे इथे काय केलं जातं, प्रोग्रामिंग सेट केलं जातं आणि त्यानुसार ऑटोमॅटिकली काय होतं, वर्किंग होतं. तर अशा प्रकारचे दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन. तर एकदा काय प्रश्न विचारला आहे तुम्हाला, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन. लेथ मशीनचे वेगवेगळे टाइप्स कोणते, तर हे दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेथ मशीन. आणि त्याच्या प्रत्येकाविषयी काय करायची माहिती थोडी थोडी द्यायची. फिगर काय काढायचे नाही, फक्त माहिती द्यायची. व्हिडिओ बघ. Different types of lathe machine. Engine lathe. In this video, we will discuss about engine lathe and its components. Now, see the 3D model of engine lathe and its components. It is the most common type of lathe and is widely used. The workpiece is clamped by the centers in the lathe. Main parts of engine lathe are headstock, tailstock, live center, dead center, carriage. In earlier days, it was driven by steam engine and hence it was called engine lathe. Bench lathe. In this video, we will discuss about bench lathe and its components. Now, see the 3D model of bench lathe. It is a small lathe that can be mounted on a workbench. Main components of bench lathes are headstock, tailstock. It has all of center lathe, the only difference being the smallest size and mounting. It is used for machining small parts accurately and economically. Tool room lathe. In this video, we will discuss about tool room lathe. It is meant for application of tool making which require accurate and precision machining. It has more range of speed and feed, also greater rigidity for turning accuracy. Turret lathe. In this video, we will discuss about turret lathe and its components. Now see the 3D model of turret lathe. Main components of turret lathe is headstock, hexagonal turret head, carriage, lathe bed. इथे टेलस्टॉकच्या ऐवजी काय वापरलेलं आहे, हेक्सागोनल टरेट वापरलेलं आहे. आणि ह्या 6 साईडला आपण काय करू शकतो, वेगवेगळे टूल माउंट करतो. त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी टरेट लेटचा टाकतो, व्हिडिओ परत बघून घ्या. These lathes are semi-automatic. The tailstock is replaced by a hexagonal turret. These lathes have provision to hold a number of tools and can be used for a wide range of operation. Automatic lathe. In this video, we will discuss about the automatic lathe and its components. See the 3D model of automatic lathe.
Let us see the main components of automatic lathe is chuck, tailstock, workpiece, turret head, carriage. Reciprocation feed. The tools are automatically fed to the work and withdrawn after work is completed. Turning tool. Cross feed, that is depth of cut. हे सगळे जे मूवमेंट आहे टूलचे किंवा टूल जे चेंज होत आहे या मूवमेंट सगळ्या काय होणार आहे ऑटोमॅटिकली होणार आहे. त्याच्यात त्याला काय म्हणणार आपण ऑपरेटरने करता टूल जे चेंज होत आहे ते ऑटोमॅटिक होणार, वर्किंग ऑटोमॅटिक होणार, फीड ऑटोमॅटिक होणार. फक्त आपल्याला जॉब काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे आणि अनइन्स्टॉल करायचं. They require little attention of the operator since entire operation is automatic. CNC lathe. In this video, we will discuss the CNC lathe. It is the automatic lathe which is programmed in part programming code. These are the different types of lathe machine. Controlling the NC machines using computers. कॉम्प्युटरचा वापराने आपण काय करणार, CNC machines काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. Radical changes in industries due to this machinery. ऑपरेशन होते सिलेंड्रिकल वर्कपीसवर ऑटोमॅटिक होते. वेगवेगळे टूल्स ऑटोमॅटिकली काय केलं जातं, चेंज केले जातात. प्लेन टर्निंग ऑपरेशन होते. Features are variable speed headstock, automatic tool changers, anti-friction lead screws,